मल मलकापूर मतदारसंघातील नांदुरा येथील रेल्वे क्रॉसिंगवर मोठ्या प्रमाणात पुलाच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे. या आरोबीच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासन आणि नॅशनल हायवे यांनी जवळपास 209 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा मंजूर केलेला आहे. आणि आज नांदुरा येथे या बांधकामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. रेल्वे क्रॉसिंगवरच्या या पुलाला आणि अंडरपासला तयार करण्याचा कालावधी हा जवळपास 18 महिन्याचा राहणार आहे. आणि यामुळे पुलाच्या बांधकामामुळे जी वाहतूक तासनतास थांबत होती, त्यामुळे रुग्ण, ॲम्ब्युलन्स आणि विद्यार्थ्यांच्या बसेस, त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना जी अडचण निर्माण होत होती ती आता दूर होणार आहे. याकरता आम्ही अनेकदा राष्ट्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या अनेकदा भेटी घेतल्या, अनेकदा निवेदनं दिली. त्याचबरोबर रेल्वे मंत्री माननीय श्री अश्विनजी वैष्णव यांना सुद्धा निवेदनं दिली. आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या कामाकरता आपल्याला सहकार्य केले. आणि यामुळे आज हे पुलाचं बांधकाम जे आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि जळगाव जामोद मतदारसंघाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आणि ते काम आता होत आहे, हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मी आपल्या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, देशाचे रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनजी वैष्णव आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी या महत्त्वपूर्ण कामाला एक प्रकारे पूर्ण करण्याकरता सहकार्य केले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मलकापूर मतदारसंघातील नांदुरा येथील रेल्वे क्रॉसिंगवर मोठ्या प्रमाणात पुलाच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे. या आरोबीच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासन आणि नॅशनल हायवे यांनी जवळपास 209 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा मंजूर केलेला आहे. आणि आज नांदुरा येथे या बांधकामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. रेल्वे क्रॉसिंगवरच्या या पुलाला आणि अंडरपासला तयार करण्याचा कालावधी हा जवळपास 18 महिन्याचा राहणार आहे. आणि यामुळे पुलाच्या बांधकामामुळे जी वाहतूक तासनतास थांबत होती, त्यामुळे रुग्ण, ॲम्ब्युलन्स आणि विद्यार्थ्यांच्या बसेस, त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना जी अडचण निर्माण होत होती ती आता दूर होणार आहे. याकरता आम्ही अनेकदा राष्ट्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या अनेकदा भेटी घेतल्या, अनेकदा निवेदनं दिली. त्याचबरोबर रेल्वे मंत्री माननीय श्री अश्विनजी वैष्णव
यांना सुद्धा निवेदनं दिली आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या कामाकरता आपल्याला सहकार्य केले आणि यामुळे आज हे पुलाचं बांधकाम जे आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि जळगाव जामोद मतदारसंघाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आणि ते काम आता होत आहे, हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मी आपल्या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, देशाचे रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनजी वैष्णव आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी या महत्त्वपूर्ण कामाला एक प्रकारे पूर्ण करण्याकरता सहकार्य केले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.